नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो व्हॉट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन? तुम्ही पाहिलं असेल डायमंडला जेव्हा आपण, डायमंड बरेच ठिकाणी यूज होतो, डायमंडला जर आपण डायमंडवर जर आपण लाईट इन्सिडेंट केला तर तो शाईन करतो. सो व्हाय इट शाईन्स? त्यासाठी बघा, लाईट इन्सिडेंट केला, जसा लाईट इन्सिडेंट झाला इट गेट टोटली इंटरनली रिफ्लेक्टेड, पूर्ण रिफ्लेक्ट झाला अँड दॅट्स वाय इट शाईन्स. डायमंड बऱ्याच ठिकाणी आपण यूज करतो. पण असं का झालं आणि असं होण्याचं रिझन तरी काय, ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. आणि हे रिझन आपण चेक करणार आहोत बाय वन एक्सपेरिमेंट. आणि त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे आपण सांगू शकतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे तर सर्वात पहिले एक ग्लास ब्लॉक, एक शीट ऑफ पेपर आणि एक लेझर लाईट. या लेझर लाईटचा यूज करू आणि ग्लास ब्लॉकमधून आपण लाईट इन्सिडेंट करू. वेन द लाईट इज इन्सिडेंट ऑन द ग्लास ब्लॉक, व्हॉट विल हॅपन? जे 3 रूल आपण शिकलो होतो ते 3ही रूल या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेबल दिसतील किंवा प्रूव्ह होताना दिसतील. बरोबर? सो लेट्स स्टार्ट विथ दिस एक्सपेरिमेंट. ब्लॉकमधून आपण लाईट इन्सिडेंट करणार. लेझर लाईट जेव्हा आपण यामधून पास करू, बघा इट इज परपेंडिक्युलर. आणि जेव्हा हा लाईट परपेंडिक्युलर पास करणार इट पासेस अनडेव्हिएटेड. देर इज अ नो डेव्हिएशन. बघा तुमच्या लक्षात येईल, देर इज अ नो डेव्हिएशन. लाईट स्ट्रेट गेला. लाईट स्ट्रेट गेला म्हणजे हा आपला रूल नंबर 3 फॉलो झाला. बरोबर? आता थोडासा अँगल ऑफ इन्सिडन्स आपण चेंज केला. अँगल ऑफ इन्सिडन्स बघा आय, तर तुमच्या लक्षात येईल लाईट बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. आठवते? हे मीडियम कोणतं झालं? डेन्सर मीडियम. तुमच्या लक्षात येईल ग्लास डेन्सर मीडियम, वर जे एअर आहे दॅट इज रेअरर मीडियम. हा इन्सिडंट रे, दिस इज द नॉर्मल अँड दिस इज रिफ्रॅक्टेड रे. देर इज अ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या ठिकाणी. सो हे झालं तर का? व्हॉट इज द रिझन? सो रिझन इज दॅट दिस इज द डेन्सर मीडियम विच इज ग्लास, वर इज रेअरर मीडियम विच इज अ एअर. आणि डेन्सर टू रेअरर मधून पास करत असताना रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज झाला त्यामुळे लाईट बेंड झाला. आता बघा, जेव्हा लाईट 90 डिग्रीचा अँगल होतो, बघा जेव्हा लाईटचा अँगल लिटिल बिट चेंज करतो मी, सध्याची पोझिशन बघा, लाईट अँगल ऑफ इन्सिडन्स हा आहे आणि रिफ्रॅक्टेड रे दिसतच नाहीये. सो रिफ्रॅक्टेड रे हा झाला 90 डिग्रीचा. इट इज पॅरलल टू द सरफेस आणि या अँगलला म्हणायचं क्रिटिकल अँगल. काय म्हणायचं? क्रिटिकल अँगल. दिस अँगल इज कॉल्ड एज व्हॉट? क्रिटिकल अँगल. दिस अँगल, अँगल ॲट विच what happened? Angle at which the reflected ray, actually this is refracted ray perpendicular to normal, this angle is called critical angle. हा जो अँगल आहे अँगल ऑफ इन्सिडन्स IC ने डिनोट केला, दिस इज कॉल्ड क्रिटिकल अँगल. ज्या अँगलला refracted ray will become 90 degree, हा 90 degree, that angle is called as angle of, that is critical angle. आणि हा critical angle very important आहे. आता critical angle पेक्षा थोडासा जर मी वाढवला तर हा रिफ्रॅक्शन न होता हा सेम मीडियम मध्ये येणार. बघा आता रिफ्रॅक्शन करत असताना काय केल्या जाईल? अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस. बघा जसा अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला तो सरळ म्हणजे 90 डिग्री पेक्षा तो अँगल वाढला अँड इट विल मूव्ह इन दिस डायरेक्शन. कोणत्या? सेम मीडियम मध्ये. इट विल मूव्ह इन सेम मीडियम. तुमच्या लक्षात येईल त्याच मीडियम मध्ये तो आला म्हणजे काय झालं? रिफ्लेक्शन, नॉट रिफ्रॅक्शन. ऍक्च्युली मीडियम ट्रान्सपरंट आहे तरी सुद्धा काय घडलं? रिफ्रॅक्शन. केव्हा? जेव्हा क्रिटिकल अँगल पेक्षा
इन्सिडंट अँगल हा जास्त असेल. व्हेन द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल, द रे रिफ्लेक्टेड इन टू द सेम मीडियम पूर्ण. दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो तुमच्या लक्षात येईल टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये हा जो रे आहे हा कम्प्लीट त्याच मीडियममध्ये ट्रान्सफर होतो. अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. क्लिअर. आता या ठिकाणी झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर्स व्हेन, रिझन दिलेला आहे बघा, दिस इज इन्सिडंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे अँड इन्सिडंट अँगल इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त, क्रिटिकल अँगल जर असेल तर तो 90 डिग्रीचा रे करेल, पॅरलल जाईल, परंतु मोर दॅन क्रिटिकल अँगल असेल इट विल रिफ्लेक्टेड इन टू द सेम मीडियम अँड दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता परत या ठिकाणी तीनही रिफ्लेक्शनचे रूल फॉलो होतात. दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे अँड दिस इज नॉर्मल. दे ऑल लाईज इन सेम प्लेन. क्लिअर. दुसरा, या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दोन्ही रूल जे रिफ्लेक्शनचे आपण पाहिले होते, दीज रूल्स आर ॲप्लिकेबल हिअर. सो आपण सांगू शकतो या ठिकाणी रिफ्लेक्शनचे रूल्स काय झाले, अप्लाय झाले. दिस इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच ठिकाणी यूज होतो बघा. हां, यामध्ये जी इंटेन्सिटी ऑफ द लाईट आहे, जी इन्सिडंट रेची इंटेन्सिटी आहे, तीच इंटेन्सिटी रिफ्लेक्टेड रेची असणार आहे. इंटेन्सिटीमध्ये म्हणजे लाईटच्या तीव्रतेमध्ये कुठंच फरक पडणार नाही. जेवढा इंटेन्सिटीचा लाईट इकडनं जाईल तेवढाच इंटेन्सिटीचा लाईट बाहेर येणार आहे. नो लॉस. व्हेरी इम्पॉर्टंट. या लॉस न झाल्यामुळेच काय घडतंय, आपण याचा यूज करू शकतो. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे आपण यूज बघणार आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट युजेस दीज आर. दिस इज कॉल्ड ऑप्टिकल फायबर. FOC नाव ऐकलं असेल. आजकालचे जे ट्रान्समिशन चालतंय हे सगळं फायबर ऑप्टिक केबलद्वारे चालणार आहे. FOC नाव ऐकलं असेल. आणि त्या FOC मध्ये दिस इज अ ऑप्टिकल फायबर. या ऑप्टिकल फायबरमध्ये काय असते, थिन हेअर लाईक पार्ट असतो एकदम. ही ट्यूब ट्रान्सपरंट असते आणि यामधून लाईटचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडवून आणले जाते बघा. दिस इज ऑप्टिकल फायबर. या ऑप्टिकल फायबरला तुम्ही पहा, इट इज ट्रान्सपरंट. सेकंडली, इट इज फ्लेक्सिबल. इट कॅन बी बेंड इन एनी अँगल अँड थर्ड, इट इज व्हेरी थिन. हा लाईट बेसिकली हा जो फायबर ऑप्टिक केबल आहे हा 3 वेनी बनलेला असतो. कोअर, कोडिंग अँड दॅट इज कोटिंग. आता याद्वारे दिस इज व्हॉट, लाईट बघा त्या ट्यूबमधून जात आहे, कोअरमधून. लाईट टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होत ट्रॅव्हल करतोय अँड इट विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट एंड. दिस इज ट्रान्समिशन. आणि ह्या ट्रान्समिशनचा यूज कुठं कुठं होतो, तर मेडिसिनमध्ये सुद्धा होतो बघा. या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा यूज केला जातो मेडिसिन्समध्ये, मेडिकलमध्ये, बॉडीच्या इंटरनल ऑर्गन्सला चेक करण्यासाठी सुद्धा बघा. लाईट ट्रॅव्हल करतोय आणि हा लाईट ट्रॅव्हल जो करतोय हा पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत पाठवला जातो आणि तिथून जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आयडेंटिफाय केल्या जातात, डिटेक्ट केल्या जातात बाय युजिंग दॅट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. नेक्स्ट यूज, इट इज यूज इन कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये याचा यूज कसा होतो ते सांगतो. फायबर ऑप्टिक केबलमधून जेव्हा आपण बोलतो तेव्हा साऊंड एनर्जीचं कन्व्हर्जन लाईट एनर्जीमध्ये केलं जाते अँड दॅट लाईट एनर्जी इज ट्रान्समिटेड फ्रॉम फायबर ऑप्टिक केबल. आज आपण जर फोनवर बोललो तर इट इज ट्रान्समिटेड थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. यामध्ये देर इज अ सम प्रॉब्लेम्स. कधी कधी सिग्नल लॉस होतात, कधी कधी क्रॉसिंग होत आहे. परंतु फायबर ऑप्टिक केबलद्वारे जर ट्रान्समिशन केलं तर इट इज 100% ज्याला असं म्हणू आपण ट्रान्समिशन होते. यामध्ये बोललेले सिग्नल कुठंच लॉस होत नाही कारण 100% रिफ्लेक्शन होऊन सेकंड एंडपर्यंत पोहोचते अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट या ठिकाणी यूज केला जातो बघा. दिस इज अ लाईट बट इट इज नॉट अ बल्ब
ॲक्च्युली इट इज अ बॉटलमध्ये आपण एक लिक्विड घेणार आहोत. बघा, दिस इज अ बॉटल जी फिट केलेली आहे रूफवर कुठंतरी. या प्लास्टिक कोक बॉटलमध्ये पाणी असणार आहे आणि इट इज अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड क्लोरीन ब्लीच. आता यामध्ये बघा, सनलाईट इन्सिडेंट झाला अँड इट गेट टोटली इंटरनली रिफ्लेक्टेड. हा पोर्शन रूफच्या वर असणार आहे, हा पोर्शन रूफच्या खाली असणार आहे. आणि या ठिकाणी लाईट हा कम्प्लिटली इंटरनली रिफ्लेक्ट होतो आणि हा पार्ट ग्लो करायला लागतो आणि हा पार्ट ग्लो करतो आणि त्यानंतर आपण याचा यूज करू शकतो. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही आहे परंतु दिवसा आपल्याला लाईटची आवश्यकता आहे त्या ठिकाणी, कारण दिवसा आपल्याकडे तर इलेक्ट्रिसिटी आहे, आपण बल्ब लावू शकतो, पण ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीच नाही त्या ठिकाणी बल्ब कसा लावतील. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या बॉटलमधून लाईट कम्प्लिटली रिफ्लेक्ट होतो, टोटली इंटरनली रिफ्लेक्ट होतो आणि हा पार्ट ग्लो करायला लागतो. इट जस्ट लाईक ॲज अ दिस इज अ वॉटर बल्ब. ग्लास वॉटर, तुम्ही प्लास्टिक म्हणू शकता, बॉटल आपण त्याचा यूज करू शकतो. सो दिस पार्ट इज ग्लोईंग. हा पार्ट रूफच्या खाली असतो जो रूममध्ये ग्लोईंग किंवा एक प्रकारे लाईट प्रोड्यूस करण्याचा काम करतो. सो दिस इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अँड इट्स ॲप्लिकेशन. इज इट क्लिअर? आता आपल्याला बघायचं आहे पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. So what does it mean? What is mean by partial and what is mean by total internal reflection diagrammatically? बघा, A पॉइंट पासून लाईट आपण स्टार्ट करणार आहोत, सोर्स ऑफ लाईट विच इज प्रेझेंट इन डेन्सर मीडियम. आणि यावर ही जी लाईन दिसते या लाईनच्या वर आहे रेअरर मीडियम. नाव या दोघांना सेपरेट करणारा हा झाला इंटरफेस. वेन द लाईट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट ए, जर हा लाईट परपेंडिक्युलरली इन्सिडंट होतोय जर या सरफेसवर, तर आपल्याला माहित आहे रूल नंबर 3, इट डज नॉट डेविएट. हा डेविएट होणार नाही. इट विल पासेस स्ट्रेट लाईन विदाउट एनी डेविएशन. ठीक. मग आपण त्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं होतं, थोडासा लाईटला काय केला, टिल्ट केला, मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स चेंज. सो अँगल ऑफ इन्सिडन्स या ठिकाणी आय आहे, I1 म्हणू. जेव्हा थोडासा अँगल ऑफ इन्सिडन्स केला, अगेन when light enters from denser medium to rarer medium, refracted ray may bend away from the normal. म्हणजे या लाईन पासून हा बेंड झाला. इज इट क्लिअर? मग काय केला, परत अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला. इथं अँगल ऑफ इन्सिडन्स छोटा आहे, इथं अँगल ऑफ इन्सिडन्स मोठा आहे. जर या ठिकाणी तुम्ही अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला, तुमच्या लक्षात येईल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ऑल्सो चेंजेस अँड विच इज ऑल्सो बिकम लार्जर. म्हणजेच लाईट अगेन बेंड झाला अवे फ्रॉम द नॉर्मल. थर्ड कंडिशन, आता मी काय केलं, हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे हा असा ठेवला जेणेकरून जो रिफ्रॅक्टेड रे आहे इट विल बिकम पॅरलल टू द इंटरफेस. आणि या सिच्युएशन मध्ये लाईट काय झालेला आहे, पॅरलल. समजत आहे? नेक्स्ट कंडिशन जर मी थोडासा आणखी वाढवला तर आता काय झालं, हा अँगल ऑफ इन्सिडन्समुळे हा जो रे आहे अगोदर पॅरलल होता, हा परत त्याच मीडियम मध्ये रिटर्न आला. आता यामध्ये बघा, ज्या अँगलवर द अँगल ऑफ इन्सिडन्स ॲट विच द रिफ्रॅक्टेड रे बिकम परपेंडिक्युलर टू द नॉर्मल, हा नॉर्मल आणि हा परपेंडिक्युलर, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. सेकंडली, जेव्हा लाईट रेज बघा तुम्हाला हा बेंड होताना दिसतोय, त्यामधला काही लाईट परत त्या मीडियम मध्ये रिफ्लेक्ट झाला, काही लाईट रिफ्रॅक्ट झाला. तर या ठिकाणी जे रेज येतील या ठिकाणी दीज आर कॉल्ड पार्शियली रिफ्लेक्टेड रेज. पार्शियली, 100% रिफ्लेक्शन नाही आहे, पार्शियली आहे. म्हणजे काही लाईट मीडियम मध्ये आला, काही लाईट रिफ्रॅक्शन झाला. परंतु अँगल ऑफ इन्सिडन्स जेव्हा 90 डिग्री म्हणजे असा होतो ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रे मेक अन अँगल 90 डिग्री, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज क्रिटिकल अँगल. आणि नेक्स्ट अँगलला म्हणजे जर अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर ठेवला आपण क्रिटिकल अँगलपेक्षा, तर एक एक्झाम्पलसाठी सांगतो. सपोज हा अँगल मी कन्सिडर करतो क्रिटिकल अँगल 60 डिग्री आहे, 60 डिग्री. सपोज
जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स 60 डिग्री ठेवला जातो तेव्हा जो रिफ्लेक्टेड रे आहे तो इंटरफेसला पॅरलल गेला, मीन्स इथं क्रिटिकल अँगल किती आहे 60. मग मी आता क्रिटिकल अँगल वाढवला, इफ इट इज 65 or any more than 65 सपोज 70 करतो, तर जसा अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर झाला क्रिटिकल अँगल पेक्षा, रिफ्लेक्टेड रे जो रिफ्रॅक्टेड रे होता तो रिफ्लेक्टेड झाला, म्हणजे पार्शियलीच्या ऐवजी 100% त्याच मीडियम मध्ये रिटर्न आला. दिस इज टोटली रिफ्लेक्टेड रे अँड दिस इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इज इट क्लिअर? पहिलं पाहिलं आपण पार्शियल रिफ्लेक्शन, म्हणजे काही लाईट आतमध्ये आला, काही लाईट रिफ्रॅक्ट झाला. दिस इज पार्शियल रिफ्लेक्शन. आणि जेव्हा लाईट 100% त्याच मीडियम मध्ये रिटर्न येतो, देन इट इज कॉल्ड ॲज टोटली रिफ्लेक्टेड रे ऑर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. इज इट क्लिअर? सो दिस इज अबाउट टोटल इंटरनल. Fill in the blanks and explain the complete sentence. Refractive index depends on the velocity of light. It depends on velocity of light. Next, change in the direction of light rays while going from one medium to another is called as what? Refraction. जी आपण definition already पाहिलेली आहे. Next बघा, mark the correct answer in the following questions. What is the reason for the twinkling of star? Explosion occurring in the star from the time to time? No. Explosion मुळे ही गोष्ट घडत नाही. Second, absorption of light in the earth's atmosphere? No. Motion of star? No. Changing the refractive index of the atmosphere. This is the correct answer. Fourth number च correct answer आहे. Next question बघा. Next question, we can see the sun even when it is little below the horizon because. What does it mean? छोटासा concept आहे बघा, मी सांगतो. Suppose this is a straight line. This is called as horizon. Horizon म्हणजे असा पॉइंट ज्या ठिकाणी अर्थ आणि स्काय एकमेकांना भेटले असं फील होत आहे. तर हॉरिझॉनवर कधी कधी सकाळी बघा सनराईज होण्याच्या अगोदरच सनलाईट दिसून जातो, संध्याकाळच्या वेळेस सनसेट झाल्यानंतरही सनलाईट दिसतो. याला रिझन आहे बघा. सपोज सनराईज व्हायचा बाकी आहे आणि ही सनची पोझिशन आहे. सो सन पासनं लाईट रेज निघत आहेत. ठीक, या ठिकाणी सपोज आपली पोझिशन आहे, आपण या ठिकाणी आहोत अर्थवर, असं कन्सिडर करायला काही हरकत नाही. नाव रेज आर इमिटिंग फ्रॉम द सन. सन पासनं रेज निघत आहेत आणि ॲटमॉस्फिअर पर्यंत स्ट्रेट लाईन मध्ये चालतील. बट ॲज सून ॲज इट विल एंटर इन टू द अर्थ ॲटमॉस्फिअर इट बेंड्स, आणि हे बेंड झाल्यानंतर अशा प्रकारचे दिसते. तर होते काय, अर्थवरून जेव्हा आपण सनला बघत असतो तर लाईट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. सो लाईट जेव्हा ट्रॅव्हल करतो स्ट्रेट लाईन मध्ये तेव्हा लक्षात येईल इट विल फॉलो द स्ट्रेट लाईन पाथ. मी स्ट्रेट लाईन घेऊन दाखवतो बघा. इट विल फॉलो अ स्ट्रेट लाईन पाथ. सो आणि या ठिकाणी आपल्याला सनची पोझिशन दिसते. सो या ठिकाणी सनची पोझिशन दिसल्यामुळे आपण सांगू शकतो सन या ठिकाणी आहे पण आपल्याला दिसतोय वर. दिस इज ॲक्च्युअल पोझिशन, दिस इज अपॅरंट पोझिशन, आणि अपॅरंट पोझिशन मुळेच आपल्याला सन दिसतो. दिस इज व्हॉट ड्यू टू रिफ्रॅक्शन. कारण लाईट काय झाला, रिफ्रॅक्ट झाला, लाईट झाला बेंड. व्हेन इट एंटर्स इन टू द ॲटमॉस्फिअर इट बेंड्स, आणि बेंड झाल्यामुळेच आपण म्हणू शकतो व्हॉट इज इट बघा, बेंड झाल्यामुळे आपण म्हणू शकतो की सनराईज झाला. परंतु सनराईज झाल्याच्या अगोदर, होण्याच्या अगोदरच आपल्याला लाईट दिसतो. दिस इज 2 मिनिट. याचा टाइम पिरियड पण दिला जातो. किती सांगितला जातो, 2 मिनिट. 2 मिनिट अगोदर आपल्याला सन दिसतो आणि 2 मिनिट लेट आपल्याला सन दिसतो. मीन्स डेचा जो टाइम आहे, डेचा ड्युरेशन जो आहे तो टोटल 4 मिनिटनी वाढलेला आहे. and this increase is due to refraction. Clear? So what is the answer? Refraction of
light. Next question, if the refractive index of glass with respect to air is 3/2, क्वेश्चन आहे, आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो refractive index mu of what? Glass with respect to air means it is glass, it is 3/2. एअर वाटलं तर लिहा, नाही लिहिलं तरी चालते, ॲब्सोल्यूट मध्ये काही प्रॉब्लेम नाही. दुसरं, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर with respect to glass, that we have to find out. आपल्याला नॉर्मली फॉर्म्युला माहित आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला असतो म्यू ए जी इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. ॲग्री? आपल्याला त्यांनी विचारलं ग्लास टू एअर, म्हणजेच आपण याला जर उलट केलं तर बघा काय येणार, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. याला उलट करा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. जस्ट पुट करा, हा रेशो आपल्याला उलटा दिलेला आहे. व्हॉट इज इट? 3/2. तर याला जर तुम्ही उलट केलं तर आन्सर येणार व्हॉट इज इट? 2/3. व्हेरी सिम्पल. सिम्पल त्याला काय करायचं, उलट करून टाकायचं. इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, इफ द स्पीड ऑफ लाइट इन मीडियम इज 1.5 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड, व्हॉट इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम? व्हेरी इझी क्वेश्चन इट इज. बघा, यामध्ये परत आपल्याला काय दिली, व्हेलॉसिटी ऑफ लाइट इन मीडियम. सो v1 इज इक्वल टू 1.5 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. क्लिअर? ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायला सांगितला आणि एअरची व्हेलॉसिटी वी शुड नो 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम, एनी मीडियम, मी इथं एम करतो जेणेकरून मीडियमसाठी कळेल. सो दिस इज एम अँड दिस इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वी हॅव टू फाइंड आउट. नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला? Formula is refractive index of medium absolute is equal to velocity of light in air upon velocity of light in medium. Just put the value 3 into 10 to the power 8 meter per second upon what is it, 1.5 into 10 to the power 8. Now divide करा, 10 to the power 8 10 to the power 8 get cancel, 3 ला 1.5 ने divide केलं तर what is the answer? 2. So this is the refractive index. Next question, if the absolute refractive indices of the glass and water are 3/2 and 4/3 respectively, what is the refractive index of glass with respect to water? Very simple question, परंतु 3/2 आणि 4/3 दोन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिले आपल्याला. परत बघा, if the absolute refractive index म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा गिवन मी लिहितो, absolute refractive index of glass means mu g is 3/2 and absolute refractive index of water means mu w is equal to what is it, 4/3. Now what is the refractive index of glass with respect to water? म्हणजेच glass, this is not glass, glass with respect to water. आता बघा, velocity of light in water, velocity of light in water upon velocity of light in glass. आता मी काय करतो, याला velocity of light in air upon velocity of light in water डिवाइडेड बाय वरच्याला आणि दोघांनाही व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअरनी मी या प्रकारे लिहिलं. ओके, काहीच चेंज नाही आहे. तुम्ही जर कॅन्सल केलं दोघांना तर बिलकुल व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर कॅन्सल होणार आहे. ठीक, जस्ट अ मिनिट.
बघा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. आपल्याला दोन्ही व्हेलॉसिटी माहीत नाही, यासाठी दोन्ही व्हेलॉसिटी फाइंड आउट करावं लागतील. बघा, दोन्ही व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करू शकतो. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू जी is equals to velocity of light in air upon velocity of light in glass. Mu g is given 3/2 is equals to 3 into 10 to the power 8 upon velocity of light in glass. Velocity of light in glass इकडे पाठवा, 3/2 इकडे पाठवा, म्हणजे बघा काय येणार आहे. Velocity of light in glass is equals to 3 into 10 to the power 8 आणि हा पलटून जाणार आहे, म्हणजे हे येणार आहे 2/3. दुसरं असंच आपण फाइंड आउट करू. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरून म्यू डब्ल्यू इज इक्वल्स टू व्ही ए अपॉन व्ही डब्ल्यू, यावरून व्ही डब्ल्यू मी फाइंड आउट करू शकतो 3 into 10 to the power 8 अपॉन refractive index of water. This is equal to 3 into 10 to the power 8. And what is the refractive index of water? बघा, refractive index of water 4/3 आपण या ठिकाणी यूज करणार आहोत आणि त्याचा उलटा होणार आहे, म्हणजे 3/4. बस 3 3 जा 9/4 into 10 to the power 8 झाला. आपल्याकडे दोन्ही व्हेलॉसिटी आल्या, एक व्हेलॉसिटी वॉटरमधली आणि एक व्हेलॉसिटी ग्लासमधली. आता आपण फाइंड आउट करू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कशाचा कशासोबत. बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट, ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. What is it? 9/4 into 10 to the power 8 divided by, खाली आहे म्हणून divided by 3 into 10 to the power 8 into 2/3. बघा, मी याला मल्टिप्लाय करून टाकतो. 9/4 into 10 to the power 8 divided by 9 3 2 जा, इथं 3 3 कॅन्सल होतील, 3 3 गेट कॅन्सल, 2 into 10 to the power 8. बस याला सॉल्व करा. 9/4 into 10 to the power 8 divided by 2 into 10 to the power 8. 10 to the power 8, 10 to the power 8 get cancel. What is the answer? 9/8. So this is the refractive index of what? Glass with respect to water. This is your answer. Is it clear?